आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते आपण आज बघणार आहोत। 1 वाटी मटकी घेतलेली आहे, 2 पाण्याने धुवून घेणार आहे। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, बाहेर जी उसळ असते विकत मिळते तिला एक प्रकारचा वास असतो आणि चिकट देखील असते। अशा वेळी जर घरीच मटकी भिजवून आपण जर मोड आणले तर ती भरपूर प्रमाणात उसळ तयार होते आणि वास देखील नसतो आणि चवीला देखील चांगली लागते। आता 2 पाण्याने धुवून मी 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी इथं भिजायला घालणार आहे। 5 तास ही उसळ मी भिजवणार आहे। 5 तासानंतर तुम्ही बघू शकता 1 वाटीची भरपूर प्रमाणात उसळ तयार झालेली आहे। आता यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत। चाळणी घेतलेली आहे मी। चाळणीत का ठेवायचं तर ती उसळ जी आहे ती हवेशीर राहते, दमट होत नाही, चिकट होत नाही, तिला एक प्रकारचा उग्र दर्प येत नाही, म्हणून चाळणीमध्ये ठेवायची। म्हणजे खालून देखील तिला हवा लागते, वरती जर आपण कॉटनचा कपडा झाकून ठेवला की कॉटनच्या कपड्यामधून देखील हवा खेळती राहते। अशा प्रकारे चाळणीत काढून सगळं पाणी आता आपण निथळून घ्यायचं आहे। चाळणीत काढल्यामुळे उरलं सुरलं देखील पाणी निघून जातं। आता याच्यावर आपण कॉटनचा कपडा झाकणार आहोत। पाच ते 6 तास आपण मोड येण्यासाठी ही मटकी ठेवणार आहोत। 6 तासानंतर आपण आता बघतोय मटकीला मोड आलेत की नाही। तुम्ही बघू शकता छान मोड आलेले आहेत मटकीला आणि भरपूर मटकी तयार झालेली आहे। म्हणजे 1 वाटीत जवळजवळ 3 ते 3.5 वाट्या मटकी आपली तयार झालेली आहे। म्हणून मटकी जेव्हा मोड आणतो, घरी मटकीला मोड आणतो, तेव्हा आपल्याला ते फायदेशीर ठरतं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह।